नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. बैलगाडा शर्यतीचा हुकमी एक्का लक्षाच्या निधनानं गाव बुडला शोकसागरात. माणसाच्या जीवनात मुक्या प्राण्यांचं स्थान वेगळंच आहे. विशेषतः बैल हा फक्त शेतीसाठी उपयुक्त जनावर नसून त्याचं अस्तित्व माणसाच्या भावनिक प्रवाहाशी जोडलंय. आपल्या प्रत्येक श्रमात, प्रत्येक यशात माणसाला सोबत करणाऱ्या या बैलाशी त्यांचं नातं केवळ मालक जनावर असं नाही, तर ते कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. हे चंदगड तालुक्यातील रामपूर येथील शिक्षक सुहास वरपे यांच्या लक्षा नावाच्या बैलाच्या निधनानं शोकसागरात बुडालेल्या गावाकडे पाहताना लक्षात येतं. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध गावात भरलेल्या बैलगाडा शर्यतीत मास्तरांच्या लक्षानं आपलं कायम वर्चस्व राखलं. ज्याने आपल्या बरोबरच आपल्या मालकाचं नाव 2 राज्यात गाजवलं असा लक्षा नावाचा बैल आपल्या वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. यावेळी असंख्य बैलगाडा शर्यत प्रेमी त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ज्याने आपल्या गावाचं नाव 2 राज्यात झळकवलं, त्या बैलाच्या प्रेमापोटी सारा गाव दुःखात न्हाऊन निघाला. लहानपणी गोठ्यात टाकलेलं गवत आणि दिलेला खुराक, येथूनच बैल आणि त्याचा मालक असं दोघांचं नातं बळकट होत जातं. बैल जसा मोठा होतो तसतसं त्याचं सामर्थ्य माणसाच्या सुखदुःखाच्या वाटचालीत महत्वाचं ठरतं. शेतीत राबणं असो, उत्सवाच्या मिरवणुका असोत किंवा स्पर्धा गाजवणं असो, बैल आपलं सर्वस्व देऊन मालकाच्या अपेक्षा पूर्ण करतो. कष्टाला न कुरकुरता तो आपलं जीवन मालकासाठी समर्पित करतो. स्पर्धेतील यश मिळवल्यानंतर मिरवणुकीत जेव्हा बैलाला सन्मान दिला जातो, तेव्हा माणूस त्याला आपल्या पाठीचा कणा समजतो. परंतु काळ पुढे जातो आणि बैल म्हातारा होतो. त्याचं शरीर थकतं, पण त्याचा माणसासाठी असलेला जीव अपार असतो. त्यावेळीही माणूस त्याची सेवा करत राहतो, कारण त्या नात्याला केवळ उपयोगिकता नाही, तर निखळ प्रेमाचं बंधन आहे. बैल आजारी पडतो आणि अखेर मृत्यू होतो. त्यावेळी फक्त माणूसच नाही, तर सारा गाव हळहळतो. बैलाचं स्थान घरात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं असतं. त्याची रिकामी जागा भरून काढता येत नाही. बैलाचं निस्वार्थ जीवन माणसाला निस्वार्थपणे जगण्याचा संदेश देतं. या नात्याचा भावनिक धागा असा सांगतो की मुक्या प्राण्यांनाही आपलेपण जाणवतं. आपण त्यांना प्रेम दिलं तर ते आपल्यावर निस्सीम प्रेम करतात. माणसाने आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान करायचा आहे. माणूस आणि बैल यांचं नातं म्हणजे परस्पर विश्वास, आपुलकी आणि कृतज्ञतेचं मूर्त स्वरूप आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला आपलं मानलं तर जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल. यामध्ये तिळभरही शंका नाही. इतकंच खरं. सीएल माझासाठी चंदगडहून राजेंद्र शिवणगेकर.